नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, माणसापेक्षा सुद्धा LICची पॉलिसी अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याची किंमत जास्त आहे. ती कारण सांगतो. माणूस पैसे कमवतो आणि खर्च करतो. कधीकधी गरज नसताना सुद्धा खर्च होतो, नंतर कळतं. बरेच लोक हिशोब ठेवतात तरी पैशाचा हिशोब लागत नाही म्हणून टेन्शन येतं, म्हणून हिशोब ठेवायचे बंद करतात. म्हणजे माणूस पैसे कमवतो, परंतु LICची पॉलिसी पैसे तर कमवते, अर्निंग करते, प्लस प्रोटेक्शन देते, सुरक्षा, इन्कम सुरक्षा. माणूस इन्कम सुरक्षा करू शकतो का? फक्त पैसे कमवू शकतो आणि खर्च करतो. आणि कधीकधी असे खर्च होतात की ते पुन्हा नंतर कळतं, काही दिवसांनी. बरेच लोकांना बघा, म्हातारपणी कळतं पैसे ठेवले पाहिजे होते. प्रॉपर्टी तर असते, सगळं असतं, परंतु ते तुम्हाला व्यवहारात युटिलाइज करता येत नाही, लिक्विडिटी नसते. मित्रांनो, माणूस फक्त पैसे कमवतो आणि खर्च करतो. कधीकधी व्यर्थ पण खर्च होतात, कधी फसतो माणूस. परंतु LICची पॉलिसी पैसे पण कमवते आणि इन्कम सुरक्षा. इन्कम सुरक्षा होतं का आपल्या हातातनं? आपल्या हातातनं इन्कम खर्च होतं, सुरक्षा होत नाही. कधीकधी काही खर्च आपण कळत नकळत चुकीचे पण होतात आणि मग पश्चाताप होतो. पैसे कमवायचा पिरियड झाल्यावर पैशाची महत्त्व कळतं. मित्रांनो, माणूस महत्त्वाचा आहे आणि माणसाची पॉलिसी माणूस जन्माला आल्यावर काढावं लागतो. म्हणजे माणूस पण महत्त्वाचा आहे, परंतु त्याच्यापेक्षा LICची पॉलिसी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण त्याला प्रोटेक्शन करण्यासाठी, इन्कम आणि चांगले दिवस आणण्यासाठी, अच्छे दिन, पॉलिसीची गरज आहे. आणि पॉलिसीचं महत्त्व ह्या कलियुगात कळत नाही. 99% लोकांना काय होतं, सगळं वेळ निघून गेल्यास त्याचं महत्त्व कळायला लागतं. म्हणूनच ते महाग आहेत. जे मोठे लोक आहेत, उद्योगपती, जे ज्ञानी लोक आहेत, ते अगोदर त्याचं महत्त्व कळतं त्यांना आणि ते इम्प्लिमेंट करतात. म्हणून ते फायद्यात राहतात, ज्ञान आणि पैसा कमवतात. आणि आपण त्यांना पैसा कमवून देण्यासाठी आणि त्यांना ज्ञान वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. म्हणजे नोकरी करणे म्हणजे त्यांना पैसा कमवून देणे. आणि काही बघा, उद्योगपतीला त्याच्यातलं काही माहिती नसतं, परंतु ते उद्योग चालवतात. म्हणजे पैशानं तुमचं नॉलेज, तुम्ही जे कमवलेलं ज्ञान, ते विकत घेऊ शकतात. वेळ पण तुमचा विकत घेऊ शकतात पैसेवाले लोक. जसं परमेश्वरानं प्रत्येकाला काय केलं आहे, 24 तासाचा दिवस दिला आहे, परंतु ते मल्टिपल आवर्स करतात ते माणसं कामाला ठेवून. म्हणजे ते त्यांचं जे डोकं आहे, मला सांगा, मानेपासून खालचा भाग आणि वरचा भाग हा महत्त्वाचा विषय. वरच्या भागावर जास्त काम करतात ते, म्हणजे डोक्यावर. आपण काय करतो, खालच्या भागावर मेहनत भरपूर करतो आणि वरच्या जे डोकं आहे ना, त्याचा वापर न केल्यामुळेच आपण कष्ट करून गरीब आहोत. पैसेवाले लोक आता 24 तासाचा दिवस परमेश्वरानं प्रत्येकाला दिला आहे. टाटा, बिर्ला, बजाजला पण आणि आपल्याला पण. मग आपल्यात आणि त्यांच्यात हा फरक का? त्यांच्यात ज्ञानी लोक त्यांच्या कंपनीमध्ये किंवा त्यांच्या मागे पुढे असतात. जसं मंत्र्याला PA असतो ना, PA हुशार असतो, अभ्यासू असतो, क्लास 1 ऑफिसर, जसा आयुक्त असतात हे ते. राजकारणी लोक एवढे हुशार नसतात, परंतु ते डोक्याचा वापर करून त्यांना सगळ्याला कामाला लावतात आणि कमी श्रमामध्ये जास्त पैसे कमवतात. इज्जत पण आणि पैसे पण दोन्ही कमवतात ना. जसं मोठे उद्योगपतींना काय असतं, इज्जत पण मिळते ना आणि त्यांच्याकडे पैसे पण येतात. म्हणजे मला सांगायचे आहे की माणूसापेक्षा LICची पॉलिसी मोठी आहे. ती कशी सांगतो. LICची पॉलिसी काढल्यावर तुम्हाला इन्कम स्टार्ट होतं. माणूस बी पैसे कमवतो, परंतु माणसाला खर्च पण येतो ना. माणूस मोठा नोकरी करे पण त्याचं शिक्षण घ्यावं लागतं, किंवा नोकरीला जाताना त्याला खर्च येतो येण्या जाण्याचा. तो माणूस जे पैसे कमवतो त्याला अन्न, वस्त्र, निवारा लागतात, म्हणजे त्याला खर्च आहे. परंतु LICच्या पॉलिसीला कसला खर्च आहे? खर्चच नाही, बिगर खर्चाचे आणि पैसे देणारी आणि माणसापेक्षा श्रेष्ठ पॉलिसी. कारण माणूस काय करतो, पैसे कमवतो आणि खर्च करतो. LICची पॉलिसी खर्च उलट होत नाही बचत केल्यामुळे. LICची पॉलिसी काढली म्हणजे, म्हणूनच मी म्हणतो ना, कम्पॅरिझन का सांगतोय, माणसापेक्षा LICची पॉलिसी मोठी आहे, महान आहे, ते सांगतो. आणि तेच पॉलिसी आता घेत नाहीत लोक, किंवा घेतलेली बंद करतात आणि शेवटच्या स्टेजला त्यांना कळायला लागतं. मित्रांनो, हे काय होतं, आपल्याला कुणी तर सांगणारा पाहिजे ना, आपण ऐकलं पाहिजे. जसं चांगल्या गोष्टीचं महत्त्व उशिरा करून उपयोग आहे का? जसं शाळा कॉलेजमध्ये चांगला अभ्यास नाही केला, नोकरी चांगली नाही लागल्यावर पुन्हा महत्त्व करून उपयोग आहे का? तसं आहे मित्रांनो, माणसापेक्षा LICची पॉलिसी श्रेष्ठ आहे. परंतु पॉलिसी कधी काढता येते, माणूस असल्यावर. म्हणजे माणूस जन्माला आल्याला पॉलिसी काढायला पाहिजे. जसं आपण मोबाईल घेतल्यावर काय करतो, स्क्रीन गार्ड लावतो का? मोबाईल नसताना स्क्रीन गार्ड लावता येते का? आपल्याकडे मोबाईलच नाही, स्क्रीन गार्ड लावता येते का? नाही. आणि वाहनाचं पण तसंच आहे बघा. आपण जी
टू व्हीलर, फोर व्हीलर कुठलेही वाहने घेतो, मोठ्या ट्रका, टेम्पो, सगळे ते वाहने घेतल्या इन्शुरन्सशिवाय बाहेर शोरूमच्या बाहेर वापरता येत नाही. सरकारनं कायदा केला आहे. कारण काही गोष्टी कायदा का करावा लागतो त्याचं महत्त्व कळत नाही. आता बरेच लोक बघा पॉलिसीचा मेडिक्लेमचा जर क्लेम नाही आला तर वाटतं फुकट गेले पैसे, मानसिक दुःख व्यक्त करतात आणि काही ॲक्शन पण उचलतात, बंद करून टाकतात. मित्रांनो काय होतं, आपण तात्पुरता विचार करतो म्हणून तात्पुरतंच फळ मिळतं आपल्याला. आता उद्योगपती बघा एखादा प्रोजेक्ट करायचा असला अगोदर खर्च करतात खूप. जसं जिओनं काय केलं, त्याने अगोदर खर्च केला आणि परत लोकांना फुकट दिलं. कारण त्यांचे काय केले, बिझनेस कन्फर्म केला त्यानं, लोकांना बरंच फुकट वाटलं. म्हणजे रजिस्ट्रेशन केलं त्यांनी फुकट, 2-2 वर्ष दिलं म्हणा, आणि पुन्हा आता चार्जेस लावत आहेत. म्हणजे कसं असतं, शेतकरी जसं बियाणं जमिनीत टाकतो म्हणजे आपल्या स्वतःचा खर्च करतो आपण ना, जसं मुलांना आपण शाळेत पाठवतो ना तेव्हाच खर्च करतो ना, इन्कम पुढे असतं फ्युचरमध्ये. परंतु जो जास्त शिकतो, जास्त अभ्यास करतो त्याला जास्त फायदा मिळतो आणि जास्त चांगल्या गोष्टी करताना त्रास होतो, ते घ्यायची तयार नसते बऱ्याच लोकांची. मी नेहमी सांगत असतो बघा, चांगल्या सोसायटीत जाग्याचा रेट आणि झोपडपट्टीत जाग्याचा रेट असं का, कारण त्या लोकावर त्याची किंमत वाढते. तसंच असतं, माणसाच्या क्वालिटीवर माणसाची किंमत आहे. जसं एकच डिग्री असते परंतु कोणाला 50,000 पगार, कोणाला 1,00,000 पगार, कोणाला 20,000 पगार. टायमिंग पण तेवढाच असतो कंपनीत काम करायचं 8 तासच, परंतु पेमेंटमध्ये फरक का, त्याच्या खुर्चीमध्ये सुद्धा फरक असतो बघा. मॅनेजरची खुर्ची कशी असते आणि क्लार्कची खुर्ची कशी असते, आणि शिपायाची जागा कुठं असते, गेटला. म्हणजे तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ना ते अगोदर तुमच्या सगळं हातात असतं. माझं 100% दावा आहे, सगळं काही. परंतु हळूहळू ते निघून जातं आणि तुम्हाला महत्त्व कळायला लागतं. जसं बेंटेक्स आपण विकत घेतलं आणि सोनं, बेंटेक्स तर सोन्यासारखं दिसतं आणि लय स्वस्तात मिळतं. जसं बिगारी व्हायचं असेल तर शिकायचीच गरज नाही, आणि कलेक्टर तहसीलदार व्हायचं असेल तर खूप मेहनत घ्यावं लागतं आणि जास्त दिवस. तसंच आहे, जसं बेंटेक्स तुम्हाला कमी पैशामध्ये मिळतं आणि झळाळी सोन्यासारखीच दिसते, परंतु हळूहळू त्याचं पाणी निघून गेलं की ते पितळ उघडं पडतं. तसंच आहे माणसाच्या जीवनामध्ये. बरेच लोक खोटं काम करतात. खोटं काम म्हणजे कसं, पैसे कमवतात आणि खर्च करतात, दिखावा, आम्ही श्रीमंत किती आहोत. मित्रांनो खरं आणि खोटं काही काळानंतर ते उघडकीस येत असतं आणि त्यावेळेस मग आपल्या हातात काही राहत नाही. आता कुठलीही गोष्ट असू द्या, म्हणून तर म्हणतो ना, माणसाला जन्माला आलं की लगेच इन्शुरन्स काढला पाहिजे, कारण प्रोटेक्शन आहे, मानवीची संपत्ती आहे ना. आपण म्हणतो ना माणसाची अमूल्य संपत्ती आहे. मग अमूल्य संपत्ती त्याचं रक्षण का नाही, मला सांगा ना, प्रोटेक्शन का नाही. बरं LICचा प्लॅन का, कारण LICच्या माणसापेक्षा जास्त LIC महत्त्वाची आहे. मी आत्ता सांगितले, कारण माणूस फक्त पैसे कमवतो आणि खर्च करतो. LICची पॉलिसी पैसेच कमवते आणि आता तर आहे की अनलिमिटेड लाईफटाईम पैसे मिळतात आणि बँकेपेक्षा जास्त, आणि वापरायला पण मिळतात, लिक्विडिटी आहे. आणि LICची पॉलिसी खर्च करत नाही, उलट बचत करते आणि अजून इंटरेस्ट मिळतो, त्याला बोनस मिळतो. म्हणजे माणसाला जर, माणूस हा अमूल्य आहे, जसं सोनं असतं, पैसा असतो, त्याला रक्षण केलं पाहिजे ना. आपण त्याचं भक्षण करतो आहे, म्हणजे कमवतो आहे पैसा खर्च करतो. आता तर कर्ज काढून डेबिट कार्ड, ATM कार्ड, क्रेडिट कार्ड, लोन. मित्रांनो काय करतो आहे, कर्म आपण सगळं चुकीचं करतो आहे आणि दोष मात्र दुसऱ्याला देतो आहे. आपण म्हणतो आहे काय, नशिबाचा भाग. मित्रांनो नशीब कुठून आलं आहे, कर्मच केलं नाही, करताना कमजोर काम केलं तर नशीब कमजोरच बनणार ना. परमेश्वर तुमच्या पाठीशी असतो कधी तुम्ही मेहनत केली तर. मेहनत न करता परमेश्वर कसा पाठीशी राहील. बघा चांगलं काम करणाऱ्याला परमेश्वर बुद्धी पण चांगली देतो, सुचवतो त्यांना. म्हणजे परमेश्वर मदत करत असतो, फक्त आपण काम करण्याची गरज आहे. आणि तुम्हाला सांगतो ससा आणि कासवाची गोष्ट आहे. ससा सतत चालतो, त्याचा वेग कमी आहे, त्याचा स्पीड कमी आहे, परंतु जिंकतो. आणि कासव हळूहळू चालतो परंतु जिंकतो, आणि ससा स्पीडनं चालतो पण हारतो. तसंच आहे. काही लोक बघा हुशार असतात, चांगले असतात, पैसे कमवतात, परंतु शेवटी त्यांची वाईट दिवस येतात. त्याचं कारण आहे, कारण त्यांची वाटचाल आहे ना सगळी कशी असते, ओव्हर कॉन्फिडन्स नसते, गर्व असतो. पैसे कमवल्यावर माणसाला तर गर्व कधी ठेवणं नसतं. रावणाचं झालं तसं होतं माणसाचं. लक्षात घ्या मित्रांनो, मी सांगतोय पुराव्यानिशी सांगतो, प्रत्येक गोष्टीचा पुरावा देतोय. रावणाचं तर सोन्याची लंका होती, काय रावणाला कमी होतं, आणि तो विद्वान पण होता असं नाही. परंतु काय होतं, कर्म हे श्रेष्ठ ठेवलं पाहिजे, कारण स्वतःच्या हितासाठी. आणि त्याचे साईड इफेक्ट आपल्या जनतेला आहेत, देशाला आहेत, समाजाला आहेत. मित्रांनो नेहमी जे फसवणारे स्कीम येतात मार्केटमध्ये, ते देतात तर थोडे दिवस आणि एक दिवस पळून जातात.
पण आपण काय होतो, आपलं ज्ञान असून अज्ञानासारखं वागतो. आता मी जे सांगतो हे तुम्हाला कळत नाही का, सगळ्याला माहिती आहे, परंतु इम्प्लिमेंट आहे का. आता SIP आता मार्केटमध्ये आले, वाईट नाही मित्रांनो, SIP वाईट नाही, कुठलीच गोष्ट वाईट नसते, परंतु तिचा वापर किती करायचा, त्या प्रमाणात वापर झाला पाहिजे. अतिरेक झाला तर त्याचे दुष्परिणाम होतात. आता मला सांगा, SIP इन्कमचंच गॅरंटी नाही, जीवनाची गॅरंटी नाही, आणि SIP आपण करतो म्हणजे, आणि SIP मध्ये टाकलेले पैशाची पण गॅरंटी नाही, आणि भूतकाळात जे घडलेल्या घटनावर आपण अवलंबून राहतो. आणि दुसरी गोष्ट, SIP मध्ये पैसे जरी वाढले मित्रांनो तरी टेन्शन असतं, आणि कमी झाले तरी टेन्शन असतं. म्हणजे आपण टेन्शन जीवनात वाढवून घेतोय. कसं करू नये असं नाही, परंतु LICची पॉलिसी करा, नंतर SIP करा. कारण काय होतं, मार्केट वाढले की अजून वाढेल ही आशा लागते, मन शांती नष्ट होते, आणि कमी झालं की अजून किती होईल भीतीपोटी विड्रॉल पण केलं जातं. हे विड्रॉल ऑप्शन आहे. सगळे जी गुंतवणूक आहे, LIC ऑफ इंडियाची पॉलिसी सोडलं तर मित्रांनो, LIC ऑफ इंडियाची आता आयुष्यभर पैसे देणारी पॉलिसी आहे. पूर्वी हा प्लॅन नव्हता मित्रांनो. आत्ता जे रिटायर झालेत लोक, मॅच्युरिटी झाले, त्यांना हा प्लॅन घेता येत नाही, कारण त्यांचं वय संपलं. मला सांगा, निरोगी प्रकृती वय पाहिजे प्लॅनमध्ये बसण्यास. तिसरी गोष्ट आहे पैसे, आणि आपण पैशालाच पकडून ठेवतो. जे लोक, जे व्यक्ती, आता आम्ही रोज फिरतो, बऱ्याच व्यक्तींना सांगतो, जे पात्र असतात ते पैशाचा प्रॉब्लेम सांगतात. आणि काय होतं मग, पैसे येतात तर तुमची प्रकृती नीट नसते, किंवा तुमचं वय जास्त झालेलं असतं. म्हणजे आपण सगळंच घालवून बसतो. बरेच लोक असंच करतात, आम्ही हे करणार ते करणार, खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारतात, आणि शेवटी काहीच हाताला लागत नाही. असं होतं कामा नये. जसं कासव आणि सस्याची गोष्ट त्याच्यासाठी महत्त्वाची आहे. सतत करत राहणे चांगल्या गोष्टी. जसं सतत आपण रोज जेवण करतो की नाही, सतत जेवण नाही केल्यावर काय होतं बघा, सतत जेवण केल्यावर आपण जिवंत राहतो, आपल्याला ऊर्जा मिळते. सतत चांगल्या गोष्टी करत राहा, आणि हे स्वतःच्या हितासाठी आणि समाजासाठी साईड इफेक्ट, जसं कोरोनामध्ये साईड इफेक्ट व्हायचे ना मित्रांनो. मला सांगायचे आहे की माणसापेक्षा पॉलिसी श्रेष्ठ आहे. आणि माणूस काय करतो, कमवतो फक्त पैसे, आणि दुसऱ्या साईडला खर्च करतो, चुकीचे पण करतो. परंतु LIC पॉलिसी पैसे पण कमवते, कारण बोनस मिळतो ना, इन्कम प्रोटेक्शन करते. तुम्ही इन्कम प्रोटेक्शन करू शकतो का माणूस? माणसाला उद्या काय होणार आहे माहिती आहे. समजा कलेक्टर, तहसीलदार, कमिशनर, मोठी नोकरी आहे किंवा मोठा व्यवसाय, उद्याच तो काही झालं, देव न करू असं होऊन येऊन झालं, तर ती पुढचं उत्पन्न मिळते का? इन्कम प्रोटेक्शन करू शकतो का? नाही. पॉलिसी करते ना इन्कम प्रोटेक्शन, 10,000 भरले असं 30 लाख रुपये देते, म्हणजे पुढच्या पैशाची पण गॅरंटी दिली. म्हणजे माणसा कम्पेअर करा ना, माणूस आणि पॉलिसी. आणि पॉलिसीच लोक आत्ताच्या काळात काय होते, अज्ञान आणि माहिती असून चुकीचं वागणं, दोनच गोष्टी आहेत ना. जसं काही गोवा, गुटखा, दारू हे वाईट आहे, सगळ्यांना माहिती आहे, तरी का केलं जातं. आणि त्याचं हॅबिट झाल्यावर तुमचं कंट्रोल होते, अनकंट्रोल होतं. जसं गाडी इतकी वेग असतो की तुम्ही ब्रेक सगळे जर दाबले तर ॲक्सिडेंट होतो, आणि वेग जास्त असल्यामुळं मोठा ॲक्सिडेंट होतो, मनुष्यहानी होती, गाडीची हानी होती. म्हणजे तसंच आहे. चांगल्या गोष्टी जास्त केल्या तर काही नुकसान होत नाही, पण तो वाईट गोष्ट केल्यावर नुकसान नक्की होतं. माणूस पैसे कमवतो आणि खर्च करतो, करायलाच पाहिजे. आणि अनकंट्रोल एक्सपेन्सेस आहेत माणसाचे आत्ताच्या काळामध्ये. बघा, सगळं महागाईने वाढले, आपण म्हणतो पण, आणि मग खर्च का कमी करत नाही? खर्च आपल्या हातात आहे ना, पैसे मिळवून आपल्या हातात आहे का? आपल्याला प्रत्येकाला वाटतं पैसे भरपूर मिळावे, परंतु आपल्या हातात आहे का? आज मला सांगा, बेरोजगारी आहे, आणि काय होतं, चुकीच्या गोष्टी केल्या जातात. जसं आता लोकसंख्या वाढली, आज परिणाम भोगतोय ना आपण. तसं तुम्ही आज पैसे कमवत आहे, पैसे नाही ठेवा, उद्या वाईट दिवस आहेत. आणि त्याचं उदाहरण पाहिजे असेल तर आश्रमामध्ये जावा, आणि बघा तुम्ही काय हाल आहेत लोकांचे. एखाद्या हॉस्पिटलमध्ये जावा, पॉलिसी 2 लाखाची 3 लाखाची, आम्ही मोठी करा म्हणलं तर करत नाहीत, आणि मग पुन्हा म्हणतात काहीतरी करा. म्हणजे चुका तुम्ही करायच्या, आणि आम्ही काहीतरी कसं होऊ शकतं. नियमबाह्य काम कुणाचं तर टिकतं का? रावणाचं टिकलं नाही. रामायण महाभारतापासून आपण पाहतो, ही पुरावे आहेत मित्रांनो. खोट्या गोष्टीला कधीच महत्त्व नसतं. आणि आता जे काही लोक गोलमाल करून पैसे कमवतात ना मित्रांनो, त्यांना किती वाईट दिवस, निसर्ग तुम्हाला पनिशमेंट करतो, शिक्षा देतो. माणसानं जर शिक्षा नाही तर परमेश्वर देव नक्की शिक्षा देत असतो. कारण तुम्हाला जर त्याच्यापासून सुख नाही मिळालं त्या पैशापासून, तर झालं, शिक्षा झाली, अजून काय पाहिजे. म्हणजे शिक्षा म्हणजे काय, तुमचे पैसेच घेऊन झाले पाहिजे असं नाही मित्रांनो. हे निसर्ग आहे, सत्यात ताकद आहे, परंतु वेळ लागतो. आणि ते आज पैसेच नाहीत लोकाला. बघा ना, लोक आमच्याकडे येतात म्हणतात लवकर पैसे, जास्त पैसे मिळणारी पॉलिसी. असं म्हणजे सगळे वेळ आहे, तुम्ही शहाणे आहेत का? असं होतं का कधी मित्रांनो? असं नाही. थोडा पेशन्स पाहिजे. पूर्वीच्या लोकांना पेशन्स होते बघा. कारण आता पैसे असणारही टेन्शनमध्ये, नसणारही टेन्शनमध्ये आहे, आणि त्याच्यामुळं मग त्याला BP शुगर होतं, आजार होतात. आणि काय झालेलं आहे, लोकसंख्या भयंकर वाढल्यामुळे सगळ्या यंत्रणेवर लोड आला आहे. रोडवरून चालता येत नाही इतकी लोक, आणि ते पण नीट नाहीत. एखाद्याला धक्का लागला तर आता गर्दीमध्ये धक्का लागला की तो भांडायला उठतो. म्हणजे काय झालेलं आहे माहिती आहे का, चांगल्या गोष्टी
टिकवणं वाढवणं हे राहिलेलं नाही मित्रांनो, आणि ते करणं गरजेचं आहे. मी एवढं सांगतो. म्हणून आपली जी LICची पॉलिसी, जसं मोबाईल पण पाहिजे आणि स्क्रीन गार्ड पण, कारण मोबाईल असेल तर स्क्रीन गार्ड लावणार ना. आणि मोबाईल आपण घेतल्यानंतर स्क्रीन गार्ड लगेच लावतो का नाही, म्हणतो का पैसे नाहीत. जसं 4 व्हीलर 2 व्हीलर आपण विकत घेतो, इन्शुरन्सला पैसे नाही म्हणतो का आपण, आणि म्हणा बरं मिळते का बघा. किंवा तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, माणसानं पैसे कमावल्यावर सोनं चांदी घर जागा जमीन असते त्याला प्रोटेक्ट करतो का नाही आपण. म्हणजे माणूस हा सोन्याचं कोंबडी देणारी सोन्याचं अंडे देणारी कोंबडी आहे माणूस. म्हणजे लक्षात घ्या, मी उदाहरण सांगतो. माणूस कोंबडी आहे, सोन्याचं अंडे देते रोज. अंडे म्हणजे काय, प्रॉपर्टी, घर जागा जमीन, म्युच्युअल फंड, सगळीची संपत्ती. रोज एक अंडे मिळते. मग तुम्ही रक्षण कोणाचं करायचं, अंड्याचं का कोंबडीचं. आता आपण अंड्याचं करतोय. म्हणजे बघा ना, मोबाईल घेतला लगेच स्क्रीन गार्ड लावतो, पण माणसाचं इन्शुरन्स नाही. बरं, हे इन्शुरन्स तुम्हाला आत्ताच सांगितलं. इन्शुरन्स कसं आहे, इन्कम प्रोटेक्शन देतो आणि फायदा माणसापेक्षा फायदा जास्त आहे. पण माणूस पण गरजेचा आहे ना, कारण इन्शुरन्स काढणार कोणाचा, माणूस नसेल तर पॉलिसी कोणाची काढणार. म्हणजे माणूस पण गरजेचा आहे. माणूस आहे आणि त्याला एक पाऊल पुढे इन्शुरन्स सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण इन्शुरन्समध्ये तुम्हाला खात्रीनं बेनिफिट द्यायचं एक लीगल डॉक्युमेंट आहे मित्रांनो. बऱ्याच वेळेस जन्म देऊन लहानाचं मोठं करून मुलं सांभाळत नाहीत आईवडिलाला, प्रॉपर्टीसाठी भांडणं होतात ना. आता बरेच लोक बघा, काय लोक काय करतात, प्रॉपर्टीला सांभाळायलाच पाहिजे, परंतु त्याच्यापेक्षा इन्शुरन्स जास्त करून घ्या. कारण काय होते, प्रॉपर्टी डिव्हाइड होती, वाटणी होती. समजा 2 मुलं आहेत, 1 मुलगा आहे, तर ते काय होतं, नंतर संपत्ती कोर्टात दावा टाकून तुमची वाटून घेतली जाते. कमवलेली तुम्ही असते, तुमची कमवलेली प्रॉपर्टी मुलं वाटून घेतात जिवंतपणी, आणि द्यावीच लागते. पण त्याच्यातलं LIC तसं आहे का, दिसत नाही परंतु मिळते. ऑक्सिजनसारखं आहे, ऑक्सिजनची गरज आहे ना माणसाला जगण्यासाठी. तसं LIC म्हणजे एक ऑक्सिजन आहे मित्र. तुम्हाला किती उदाहरणं देऊन सांगू. म्हणजे पॉलिसी फार महत्त्वाची. पॉलिसीमध्ये तुम्ही हरणारच नाही जिंदगीमध्ये. जसं रावणाला वरदान मिळालं होतं ना, मरणार नाही, तरी मेला ना, कर्मच असं केलं, दुष्यकर्म. तसं आहे मित्रांनो. LICची पॉलिसी काढली की तुम्ही जिंकणारच, हरणार कधीच नाही, पण मोठी पाहिजे. कारण त्याची पॉवर वाढत. आणि गॅरंटी मला सांगा ना, गॅरंटी माणसाची नाही पण पॉलिसीची आहे. लक्षात घ्या. म्हणजे जीवनाच्या पुढे, म्हणून तर आपण म्हणतो ना, जिंदगी के साथ जिंदगी के बाद भी. माणूस मेल्यावर खर्च होतो का नाही, पैसे जिवंत असताना तो खर्च करतो, काही फायद्याचा काही नाही फायद्याचं करतो, पण मेल्यावर पण खर्च होतो का त्याचा 10वा 12वा. मग पॉलिसी मेल्यावर सुद्धा पैसे देते. म्हणजे बघा, तुमची पॉलिसी म्हणजे तुमचं ओझं उचलते. ओझं जसं आपण पाठीवर ओझं घेऊन जातो, आपण रिक्षात बसतो, बसमध्ये किंवा काहीतरी टेम्पो करतो का नाही, ओझं घेऊन फिरतो का आपण, नाही. परंतु ही आर्थिक ओझं घेऊन पॉलिसी चालते, तुम्हाला फ्री ठेवते. मग आपण पॉलिसी का करत नाही, आणि केली तर छोटी करतो. आणि कोणी तर सांगते म्हणून काय लोक म्हणतात, तुमच्यामुळे आम्ही पॉलिसी केली. काय बोलायचं आता. अज्ञान हे फार घातक असतं मित्रांनो, आणि अर्धवट अज्ञान तर अतिशय घातक असतं. बरेच लोक काय करतात, आपण निर्णय कोणाकडनं घेतले पाहिजेत, की जे तज्ज्ञ व्यक्ती आहे, आणि फुकट देतो आम्ही सगळं. हे मला सांगा, डॉक्टर, वकील आणि शाळेवाले हे पैसे घेतात ना अगोदर. डॉक्टर पण घेऊन पुन्हा तपासतो, गॅरंटी आहे का. मग आपण पैसे पुन्हा मिळायचे नाही म्हणून तो अगोदर पैसे घेतो. ऑपरेशनला सुद्धा पुन्हा तुमचं ऑपरेशन फेल गेलं तरी डॉक्टर पहिले पैसे घेऊन मोकळा होतो. शाळेमधले कॉलेज पण अगोदर ॲडमिशनच्या अगोदर पैसे घेतात ना, ॲडमिशनलाच पैसे भरावतात. काही इन्स्टॉलमेंट 6 महिन्याच्या म्हणतात, 2 महिन्यात मागतात क्लासेस, आणि गॅरंटी आहे का. मग काय करता व्यवहार इथे, गॅरंटी असून का करत नाही. कारण काय होतं, आपल्या हातानंच आपला नाश होतो मित्रांनो. मला सांगायचं सिरियसपणे, माणूस स्वतःच घात करत असतो, फक्त हे समजत नाही. आणि सांगणाऱ्याला चांगलं आपण त्यालाच पळवून लावतो. आता कित्येक लोकांना आम्ही पॉलिसी करा म्हणलं की त्यांनी टाळाटाळ करतात, फोन उचलत नाहीत. काय लोक बंद करतात पॉलिसी, त्यांच्याच नावावर असतं, त्यांच्यासाठीच आहे. काय किती अज्ञानाची सीमारेषा आहे मित्रांनो सांग. आणि ह्या अज्ञानामुळंच काय होतं, त्यांचं तर प्रॉब्लेम येतोच, परंतु समाजामध्ये असं एक मोठे लाट तयार होते मित्रांनो, आज जी झालेली आहे. आज लोकसंख्यामुळं बघा, तुम्ही जगाचा अभ्यास करा, प्रत्येक देशात असं नाही. लोक पालन करतात. पालन ही तुमच्या हितासाठी आहे, आणि समाजाचे तर आहेच, देशाचे आहे. चांगलं काम करणं, चांगला विचार करणं, वेळ वाया न घालवणं, कारण ही निसर्गाने दिलेली देणगी आहे. किती वेळ उरला माहिती आहे का. यमराज आल्यानंतर तुम्ही वेळ वाढवून घेऊ शकता का, वेळ बँकेत ठेवू शकता का. आणि वेळ म्हणजेच पैसा आहे, चांगले विचार म्हणजेच पैसा आहे. कारण वाईट विचार, बरेच लोक पैसे कमवतात आणि वाईट मार्गानं संपून टाकतात ना. आणि नुसतं संपत नाहीत पैसा, त्याच्यासोबत अनेक संकटं येतात, व्याधी येतात. गोवा गुटखा खाणं, चुकीचं कामं करणं. म्हणजे काय होतं, चांगल्यानं चांगलंच होतं, वाईटानं वाईटच होतं. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
आणि लगेच पॉलिसी काढायला पाहिजे. पॉलिसी म्हणजे आता कसं होतं, अजून एक दुसरी गोष्ट सांगतो, गेलेला दिवस आणू शकतो का? त्याच्यासाठी वेळ कशाला वाया घालवायचा? आता मला सांगा, नोकरी तुम्ही फार मोठे शिकलेले आहात आणि नोकरी तुम्हाला 40व्या वर्षी लागली, तर 10 वर्षाचा पगार देतं कोणी? 30 ते 40. समजा 25ला सर्व्हिसला लागतात लोक बरेच, तर 15 वर्षाचा 10 वर्षाचा कोणी सॅलरी देतं का? देतं का? असं होतं का? पण ते आपल्या हातानं जातं निघून. आपण पॉलिसी लवकर काढत नाही म्हणजे गेला निघून वेळ. बरेच लोक म्हणतात थांबा 1 दिवस, थांबा 1 महिना, 1 वर्ष, 2 वर्षे, कारण त्यांच्या मनात काय असतं हेच कळत नाही आणि आपणच आपल्याला फिरवत असतो. लोक म्हणतात ना आम्हाला फसवलं, आपणच आपल्याला फसवतो, हेच कळत नाही. चांगले विचार, चांगलं कर्म हे आपल्या हितासाठी सर्वप्रथम आणि नंतर समाजावर त्याचे परिणाम देशावर आहेत. जसं मला सांगा, आपली लोकसंख्या वाढवणाऱ्यानं वाढवली, पण ज्यांनी वाढवलं नाही त्याला पण त्रास होतो नाही. महागाईने वाढली का नाही? त्रास सगळ्यांना होतो का नाही? चांगल्या गोष्टीचा सगळ्यांना फायदा होतो, चांगल्या गोष्टीचा सगळ्यांना त्रास होतो, चुकीच्या गोष्टीचा. तसं चुकीच्या गोष्टी होता कामा नये मला सांगायचं. आणि प्रोटेक्ट करा, इन्कम जनरेट करा. LICची पॉलिसी इन्कम जनरेट करते कंटिन्यू. मला सांगा, कंटिन्यू तुम्हाला पैसे मिळतात का? आपण कुठला व्यवसाय असतो, कधी धंद्यात पैसे पण मिळत नाहीत, कधी नोकरीत गेल्यावर सुद्धा आपल्याला काय होतं, कधी खर्च जास्त येतो आणि उत्पन्न कमी होतं, असं होतं का नाही? म्हणजे तुमचा खर्च 0, इन्कमच फक्त, आणि ते पण पुढच्या गॅरंटी, पैसे जे कमवलं नाही त्याची गॅरंटी. माणूस करू शकतो का तसं? म्हणूनच म्हणतो माणसापेक्षा पॉलिसी फार महत्त्वाची आहे आणि ती घेणं गरजेचं आहे. अमूल्य जीवन आहे, त्याला सुरक्षित करण्यासाठी पॉलिसी आहे. जसं पैसे कमवल्यावर सुरक्षा लागते ना, लॉकर घेतात म्हणजे काही मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठीच लॉकर घेतात ना, पण लॉकरचा खर्च द्यावा लागतो ना. इथं खर्च नाही, उलट इन्कम आहे. आणि पैसे ठेवत गेला तर तुम्हाला पैसे कोणाला मागायची गरज नाही, तुमची खरी प्रगती होते. म्हणून अधिक माहितीसाठी मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. LIC ऑफ इंडियाची पॉलिसी अगोदर करा, मेडिक्लेम करा, म्हणजे जीवनात तुम्ही हारणारच नाही, आनंद तयार होईल, सुख शांती प्राप्त होईल. ते दुसरा मार्गच नाही कुठला. ओके, थँक्यू.